विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण डायमेन्शन म्हणजे काय आणि हाऊ टू कन्स्ट्रक्ट डायमेन्शन अँड युजेस ऑफ डायमेन्शन मध्ये डायमेन्शनल अनालिसिसचा फर्स्ट पार्ट बघितला होता. आता डायमेन्शन अनालिसिसचे टोटल 3 ॲप्लिकेशन आहेत, त्यापैकी आपण एक बघितलं होतं. आता सेकंड अँड थर्ड ॲप्लिकेशन आपण आज बघणार आहोत. बघा, सेकंड ॲप्लिकेशन आहे to establish the relationship between related physical quantities. फिजिकल क्वांटिटी एकमेकांमध्ये जर रिलेट करत असतील आणि आपल्याला त्यांचा प्रॉपर फॉर्म्युला माहित नसेल तर आपण डायमेन्शनचा यूज करून त्या दोन क्वांटिटीज मधलं प्रॉपर फॉर्म्युला आपण ऑब्टेन करू शकतो. ते कशा पद्धतीने बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. द पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ L and acceleration due to gravity G. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला जो आहे तो पुढे जाऊन तुम्ही शिकणारच आहात. तर त्यात पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा पिरियड टी हा लेंथ आणि एक्सेलरेशन वर डिपेंड करतो आणि त्या कशा पद्धतीने रिलेट करतो तर आपण समजा रिलेट करतो म्हणजे काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल काहीतरी क्वांटिटी ती असेल, ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. लेट अस ड्राईव्ह द रिलेशन बिटवीन टी एल अँड जी. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की टी एल अँड जी आर इंटरकनेक्टेड किंवा एकमेकांवर अॅनालॉगस क्वांटिटी आहे, एकमेकांवर डिपेंड करतात, पण त्यांचा प्रॉपर फॉर्म्युला आपल्याला माहिती नाही. तो आपण या डायमेन्शनल अनालिसिसने काढणार आहोत. Suppose T is directly proportional to L raised to A. T length वर directly proportional आहे and also T is directly proportional to G raised to B. इथं A and B ह्या ज्या पॉवर दिलेल्या आहेत त्या समथिंग काहीतरी कॉन्स्टंट आहेत. Therefore, दोघं जर एकत्र केले, T is directly proportional to L and T is directly proportional to G. Therefore, T is directly proportional to L raised to A and G raised to B. असं आपण लिहू शकतो. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फिजिक्स मध्ये द्यायची असते, म्हणून प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण इथं काय दिलेली आहे तर के समथिंग काहीतरी कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी के जर तिथं दिलं तर आपण इक्वॅलिटीची साईन आपण देऊ शकतो. म्हणून टी इक्वल्स टू काय येईल तर के टाइम्स एल रेस टू ए into g raised to b, where L is the length of that simple pendulum and g is the acceleration due to gravity at that point. मग आता बघा, आपण आता काय करणार आहोत, यांचं डायमेन्शन लिहून घेणार आहोत. बघा, आपल्याला आता टी एल आणि जी के तर कॉन्स्टंट आहे, टी चं डायमेन्शन लिहून घ्यायचंय, एल चं डायमेन्शन लिहून घ्यायचंय आणि जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे म्हणून त्याचं ऍक्सलरेशनचं डायमेन्शन आपण लिहिणार आहोत. मग एलचं डायमेन्शन टीचं डायमेन्शन आपण लिहिलं, त्याच्यामध्ये एम 0 आहे, एल 0 आहे, त्या क्वांटिटी ॲब्सेंट असल्या तरी लिहायच्या असतात आपल्याला माहिती आहे, म्हणून एम 0 एल 0 टी रेस टू 1 दॅट इज इक्वल्स टू के टाइम्स नंतर होतं एल, एलचं डायमेन्शन काय होतं एल रेस टू 1 आणि मग रेस टू परत ए समथिंग कॉन्स्टंट आपण जो आधी दिलेला आहे तो, आणि नंतर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन आहे ते म्हणून ऍक्सलरेशनचं डायमेन्शन लिहावं लागेल विच इज एल into t minus 2 raised to whole bracket raised to b power b. That is equals to, बघा हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे आपण इथं रूल्स ऑफ एक्सपोनंट्स वापरणार आहोत. लॉज ऑफ एक्सपोनंट्स आपले झालेले आहेत ते आपल्याला माहिती आहे. तर त्यानुसार दोन क्वांटिटीमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्यांची जी पॉवर असतं त्याचं ऍडिशन करतो. म्हणून इथं एल आधी हा ब्रॅकेटेड टर्म हा आधी मल्टिप्लाय करेल म्हणजे एल रेस टू ए, इथं एल रेस टू बी अँड टी रेस टू मायनस ट्वाइस बी अशा पद्धतीने, आणि नंतर एल इंटू एल म्हणून त्यांच्या ज्या रेस टूच्या टर्म आहेत त्यांचं ऍडिशन होईल, म्हणून के इंटू ही टर्म कशी तयार होईल तर एल रेस टू ए प्लस बी अँड टी रेस टू मायनस ट्वाइस बी दॅट इज इक्वल्स टू L0 t raised to 1 and that is equals to k times. आता बघा,
LHS आणि RHS दोघं बाजूला जर क्वांटिटी सारख्या असल्या तर मग ते आपण फाइंड आउट करू शकतो. आपल्याला इथं LHS ला M0 आणि RHS ला M0 नाही म्हणून ते आपण कट केले. म्हणून L0 t raised to 1 equals to k times L raised to a plus b and t raised to minus twice b. इक्वॅलिटी साइन आहे म्हणून a प्लस बी पॉवर जे आहे ते आपण मॅथेमॅटिकल एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ते कसं तर कंपेअरिंग द डायमेन्शन ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑन बोथ साइड वी गेट L रेस टू a प्लस बी आहे, इथं L रेस टू 0 आहे म्हणून आपण a प्लस बी इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो. आणि म्हणून त्याच्यावरून a इक्वल्स टू ची फायनल व्हॅल्यू किती येते तर मायनस बी. तसंच t रेस टू 1 आहे, इथं t रेस टू मायनस ट्वाइस बी आहे म्हणून मायनस ट्वाइस बी इक्वल्स टू 1. देअरफॉर b इक्वल्स टू हा मल्टिप्लायला आहे तिथं जाऊन डिवाइड लावेल म्हणजे b इक्वल्स टू मायनस ऑफ 1 हाफ. मग देअरफॉर a इक्वल्स टू ची व्हॅल्यू किती आहे मायनस बी. देअरफॉर a इक्वल्स टू मायनस बी अँड दॅट इज इक्वल्स टू मायनस ऑफ मायनस हाफ. म्हणून a ची व्हॅल्यू किती होऊन जाईल तर 1 हाफ आणि b ची व्हॅल्यू किती येईल तर मायनस हाफ. ह्या दोघं व्हॅल्यू आपण आधीच्या इक्वेशन मध्ये पुट करूया. आधी जे हे इक्वेशन आपलं तयार झालेलं होतं L रेस टू a आणि G रेस टू b याच्यामध्ये आपण ते पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल बघा. t इक्वल्स टू k इंटू L रेस टू a होता, a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 हाफ म्हणून L रेस टू 1 हाफ इंटू G रेस टू b होता, b ची व्हॅल्यू मिळाली मायनस 1 हाफ. देअरफॉर G रेस टू मायनस 1 हाफ. हा मायनस 1 हाफ आहे म्हणजे हा इनव्हर्सला जाईल. रेस टू 1 हाफ म्हणजेच काय इन रूटची व्हॅल्यू असते म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो तर t इक्वल्स टू k टाइम्स इन रूट L डिवायडेड बाय G. डिवायडेड बाय G काय झाला कारण G रेस टू मायनस 1 हाफ आहे म्हणून तो डिनॉमिनेटरला जाईल आणि म्हणून t इक्वल्स टू काय k टाइम्स इन रूट L डिवायडेड बाय G. टाइम, लेंथ आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G या तिघ क्वांटिटी मधलं इंटर रिलेशन आपण अशा पद्धतीने डायमेन्शनल अनालिसिसने काढलं. इथं k ही समथिंग काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू होती. एक्सपेरिमेंटली ही व्हॅल्यू काढल्यानंतर त्याची व्हॅल्यू 2 पाय एवढी येते कारण ओव्हरऑल पेंडुलम हे रिव्हॉल्व होताना टोटली 360 डिग्री रिव्हॉल्व करतं म्हणून एक्सपेरिमेंटली k ची व्हॅल्यू ही 2 पाय अशी आलेली आहे. आणि म्हणून फायनल एक्सप्रेशन फॉर पेंडुलम time period of pendulum t is equals to 2 pi times in root L upon G हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे. हा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने काढला तर आपल्याला फक्त इंटरकनेक्शन त्यांच्यामधलं माहिती होतं. ह्या दोघं क्वांटिटी या एका क्वांटिटीवर डिपेंड करतात आणि मग आपण ह्या तिघ क्वांटिटीजचं डायमेन्शन यूज करून त्या तिघ क्वांटिटींसाठी जे रिलेशन तयार झालेलं आहे ते आपण अशा पद्धतीने काढलं आहे. अशा पद्धतीने आपण रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी आपण काढू शकतो डायमेन्शनचा वापर करून. याच्यानंतर बघा थर्ड ऍप्लिकेशन डायमेन्शनल अनालिसिस आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इनटू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे काय आपण MKS आणि CGS दोन सिस्टीम ऑफ युनिट बघितल्या. MKS आणि CGS मध्ये जर कन्वर्जन फॅक्टर आपल्याला काढायचा असेल तर समजा एखाद्या क्वांटिटीचं युनिट आपल्याला MKS किंवा SI युनिट मध्ये माहिती असेल आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला CGS युनिट मध्ये करायचं असेल तर ते डायमेन्शनली आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण बघणार आहोत. त्याच्यात बघा सुरुवातीला एक एक्झाम्पल त्याच्यासाठी आपण बघूया. एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तर 1 जूल इक्वल्स टू x अर्ग. जूल आणि अर्ग हे एनर्जीचं युनिट आहे आपल्याला माहिती आहे. मग 1 जूल इक्वल्स टू x म्हणजेच काय हाऊ मेनी अर्ग हे आपल्याला काढायचं आहे. मग हे आपण डायमेन्शनली काढणार आहोत. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क इज, आता वर्क डन इज नथिंग बट द एनर्जी हे आपल्याला माहिती आहे म्हणून डायमेन्शनल फॉर्म्युला आपण वर्कचा लिहून घेणार आहोत. वर्कचा फॉर्म्युला हा कसा आला तर आपल्याला माहिती आहे की वर्क डन इज नथिंग बट द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट and force is nothing but according to Newton's second law
फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. म्हणजे बघा हे डायमेन्शन क्रिएट कसं झालं असेल, तर फोर्स आपल्याला माहिती आहे फोर्स म्हणजे काय, तर मास इंटू एक्सेलरेशन. मास फंडामेंटल क्वांटिटी होती, एक्सेलरेशन डिराइव्ड क्वांटिटी होती. त्या दोघं एकत्र येऊन फोर्सचं डायमेन्शन आपल्याला मिळालं. त्या फोर्सच्या डायमेन्शनला परत मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट विच इज फंडामेंटल क्वांटिटी, त्याने जर मल्टिप्लाय केलं तर परत आपल्याला काय मिळालं, वर्क डनचं डायमेन्शन मिळालं. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला एक लक्षात येतं की ओव्हरऑल डायमेन्शन कोणत्याही क्वांटिटीचे जर काढायचे असतील तर बेसिक फंडामेंटल क्वांटिटीचे डायमेन्शन जर आपल्याला माहिती असले तर आपण त्याच्यावरून ते काढू शकतो. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द वर्क डन अँड वर्क डन इज नथिंग बट द एनर्जी. म्हणून वर्क डनचं डायमेन्शन काय आहे बघा, m1 L2 T-2. इथं हा m1 कसा आला असेल, कारण फोर्स आहे, फोर्स हा मास इंटू एक्सेलरेशन पासून तयार झालाय, म्हणून मासचं डायमेन्शन इथं काय आलं, m⁻1. नंतर L2 इथं बघा एक्सेलरेशनच्या डायमेन्शन मध्ये आपल्याला माहिती आहे L1 आहे आणि T-2 आहे, आणि डिस्प्लेसमेंटचा L1 त्याच्यामध्ये परत ऍड झाला इथं, म्हणून L2 आणि मग T-2. म्हणून वर्कचं फायनल डायमेन्शन काय आलं, तर m1 L2 T-2. सबस्टिट्यूट केलं आपण ह्या दोघं डायमेन्शन. आता बघा जूल आणि आर्ग हे दोघं एनर्जीचेच युनिट आहे, म्हणून आपण डायमेन्शन दोघांचे सारखे लिहू शकतो. आपल्याला फक्त फॅक्टर मॅग्निट्यूड फक्त काढायचं आहे, म्हणून आपण इथं काय लिहिणार, तर m1 L1 T1. एका 1 हे सफिक्स कशासाठी आहे, एसआय युनिट साठी आहे. सफिक्स 1 इंडिकेट्स एसआय युनिट अँड 2 इंडिकेट्स सीजीएस युनिट. मग आता बघा m1 L1 T1 equals to x times m1 L2 T-2. डायमेन्शन सारखे आहेत, फक्त काय चेंज आहे तर इथं सफिक्स आपण चेंज केलेले आहेत. हा x मल्टिप्लायला हे पूर्ण आपण जर तिकडे नेलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, म्हणून x इक्वल्स टू काय येईल, तर m1 L1 T1 डिवायडेड बाय m2 L2 T2 आणि रेस टू च्या पॉवर ऍज इट इज. आता फक्त देअरफॉर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, प्रत्येकी डायमेन्शन आपण वेगवेगळे करून घेतले. देअरफॉर x इक्वल्स टू m1 अपॉन m2 आणि त्याची पॉवर काय होती, रेस टू ची 1 फॉर मास, L1 अपॉन L2 रेस टू 2 and T1 upon T2 whole bracket raised to -2. मग आता बघा, in SI unit L, M, T are expressed in मीटर, किलोग्रॅम अँड सेकंड. आपण आधीच बघितलंय हे. अँड सीजीएस मध्ये तेच कसं मेजर करतो आपण, तर लेंथ आपण सेंटीमीटर मध्ये मेजर करतो, मास हे ग्रॅम मध्ये मेजर करतो आणि टाइम सेकंड मध्ये मेजर करत असतो. तर आपण प्रॉपर कन्व्हर्जन फॅक्टर काढताना प्रॉपर ते युनिट आपण तसे देऊन देणार आहोत. म्हणून फर्स्ट सफिक्स कशासाठी होतं, एसआय युनिट साठी होतं. एसआय मध्ये आपण मास केजी ने मेजर करतो, म्हणून केजी डिवायडेड बाय ग्रॅम सीजीएस साठीचं. तसंच मीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर अँड सेकंड. दॅट इज इक्वल्स टू आपण इथं आता कसं लिहू शकतो, देअरफॉर x इक्वल्स टू, आता हे जर कॅन्सल आउट करायचे असतील आपल्याला तर मग एकाच युनिट मध्ये ते आणावे लागतील. म्हणजे काय, तर 10 kg डिवायडेड बाय g. आपण आधीच बघितलंय हा k कशासाठी, इथं 10⁻³ पॉवर जी आहे किलोसाठी आपण हा k इथं लिहिलेला आहे. म्हणून याला कन्वर्ट करताना आपण कसं लिहू शकतो, kg कन्वर्ट इंटू ग्रॅम करताना 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम आणि रेस टू ची पॉवर किती येईल, तर 1. तसंच मीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर होतं. मीटरचं कन्वर्जन आपण सेंटीमीटर मध्ये केलं. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² म्हणजेच काय 100, आणि म्हणून 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर, आणि ह्या होल ब्रॅकेटची पॉवर किती आहे, तर 2. अँड सेकंड ओव्हरऑल एमकेएस आणि सीजीएस मध्ये सारखं असतं, म्हणून ते काही कन्वर्ट करायची गरज नाही, म्हणून ते किती येईल, तर 1 आणि त्याचा रेस टू 2. मग देअरफॉर 10⁻³ रेस टू 1 आहे, म्हणून 10⁻³ ऍज इट इज लिहू शकतो. 10⁻² होल ब्रॅकेट रेस टू 2 आहे, म्हणून तो कन्वर्ट होऊन किती होईल, 10⁻4. कारण 100 ला आपण कसं लिहू शकतो, 10⁻² आणि मग मल्टिप्लाय बाय हा 2 म्हणजे किती होईल, तो 10⁻4 अँड दॅट इज इक्वल्स टू 1 रेस टू -2 होतं, त्याची व्हॅल्यू किती येईल, 1. तो आपण नाही लिहिला तरी चालेल. म्हणून देअरफॉर x इक्वल्स टू ची फायनल व्हॅल्यू काय येते, तर 10⁻³
into 10⁴. इथं परत आपला लॉ वापरला तर आपण काय लिहू शकतो, 10⁻³ + 4 विच इज 7. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथं किती मिळाली तर 10⁷. देअरफॉर फायनल एक्सप्रेशन आपल्याला काय मिळालं तर 1 जूल इक्वल्स टू 10⁷ अर्ग. आपण सुरुवात कुठून केली होती, 1 जूल इक्वल्स टू x अर्ग्स, म्हणजे जूलचं कन्व्हर्जन अर्ग मध्ये करताना किती मॅग्निट्यूड आहे ते आपल्याला माहिती नव्हतं. ती सपोज x केली होती आपण, डायमेन्शनली ते आपण सॉल्व्ह केलं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली तर 10⁷. अशा पद्धतीने तुम्ही न्यूटन आणि डाइन या दोन सिस्टीम या दोन युनिट्सचं कन्व्हर्जन फॅक्टर अशा पद्धतीने काढून बघायचं आहे. अशा पद्धतीने भरपूरशे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. तर हे 3 डायमेन्शनल एनालिसिसचे 3 युजेस आपण आतापर्यंत बघितले. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. हे तिघ युजेस आपल्याला पुढे जाऊन वापरता येतात. JEEच्या एक्झाम मध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या क्वांटिटी बद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसेल तेव्हा या 3 डायमेन्शनल एनालिसिसचा सिंपल वापर करून आपण फायनल आन्सर सुद्धा तिथं काढू शकतो. ती ट्रिक शिकण्यासाठी आधी आपल्याला हे बेसिक येणं महत्वाचं आहे. तेव्हा याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे तिघ डायमेन्शनल एनालिसिसचं. याच्या पुढच्या लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट बघणार आहोत. धन्यवाद.